फ्रेंड्स नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गवार ठेचून कशी रेसिपी बनते ते पाहणार आहोत. हे पहा, इथं छान अशी गवार घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पाहू शकता. एकदम ताजी अशी गवार घेतलेली आहे. त्याची फक्त आपल्याला शेंडे तोडायचे आहे, मागचा आणि पुढचा. हे पहा, असे शेंडे काढून घेणार आहोत. फक्त आपण पूर्ण गवार तोडणार नाही आहोत, अख्खी गवार करायची आपल्याला. हे पहा, सर्व अशी गवार नीट व्यवस्थित छान साफ करून घ्यायची आहे. हे पहा, सर्व गवार व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे, पाहू शकता. फक्त मागचा आणि पुढचा दांडा काढून घेतलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं मीठ, जिरं आणि लसूण घातलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या देखील टाकायच्या आहे. हे पहा, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तिखट चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी जास्त मिरच्या. त्यामध्ये त्या शेंगदाणे घातलेले आहेत भाजलेले. तर मिक्सरला बारीक वाटून घेणार होते. हे पहा, तोपर्यंत गवार अशी आपल्याला टेचून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही कशी. त्याने काय होतं, चव अजून छान लागते, मस्त एकदम भारी भाजी लागते. अशी टेचून घेतली गवार, अख्खी गवार आहे आपली, शिजणार देखील पटकन शिजते. हे पहा, छान अशी सर्व गवार मी टेचून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये तापायला ठेवलेली आहे कढई. त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल घातलेले आहे. हे पहा, तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे. हे पहा, आपण जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे, पाहू शकता. आता आपण त्यामध्ये गवार घालणार आहोत. हे पहा, थोडा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, आपण वाटून घेतलेला. आता मिक्सरला ते घालायचं आहे यामध्ये. हे पहा, छान असं नीट व्यवस्थित गवार हलवून घ्यायची आपल्याला. आता त्यामुळे थोडीशी हळद घालणार आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे, पाहू शकता. आता आपण छान हिला हलवून घेणार आहोत. हे पहा, जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. हे पहा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. टेस्टल्याने काय होतं, तिला छान अजून चवीलासुद्धा खूप छान लागते गवार, आणि शिजणार तर पटकन गवार. हे पहा, पटकन देखील शिजते. आता आपण छान अशा हलवून घेतलेल्या आहे हिला. सर्व मसाला नीट व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. हे पहा, आता आपण त्यामध्ये एक मीठ एकदम शेवटी घालणार आहोत आपण. हे पहा, छान अशी मस्त मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे गवार. हे पहा, कोथिंबीर घातलेली आहे बनवून, पाहू शकता. आपण वाटण्याला देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं मीठ नंतर लागलं तर चवीप्रमाणे टाकू शकता. हे पहा, छान असे मस्त मीठ घातलेलं आहे थोडंसं. आता आपण हिला एक झाकण ठेवून 1 मिनिटभरासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे. छान परतलेली देखील आहे गवार, पाहू शकता तुम्ही. आता आपण झाकण ठेवणार आहोत 1-5 मिनटं फक्त, आणि आपण शिजवून घेणार आहोत तिला. गॅस मिडियम ठेवायचा आहे. हे पहा, 5 मिनटानंतर छान अशी गवार आपली झालेली आहे तयार. हे पहा, टिफिनसाठी म्हणा किंवा घरात खायला देखील खूप छान लागते गवारीची भाजी. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपली गवार तयार झालेली आहे. डिशमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा, किती मस्त झालेली आहे, चवीलासुद्धा एकदम भारी लागते. अशा पद्धतीने केली नसेल तर करून पहा. हे पहा, छान अशी आवडली असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.